यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसारबन्धनात् विमुच्यते। नमस्तस्यै विष्णवे प्रभविष्णवे। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। या दत्तभक्ती यूट्यूब चॅनेलवरून अधिक महिन्याच्या निमित्तानं श्रीमद भागवतातील अवधूत यदू संवाद म्हणजेच भगवान दत्तात्रेयांचे 24 गुरु, दत्तात्रेयांनी 24 गुरु का केले, त्या 24 गुरूंच्याकडून दत्तात्रेयांनी कोणकोणते गुण घेतले, आपल्याही जीवनामध्ये या गुणांची का आवश्यकता आहे, याचा विचार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहोत। जो जो जयाचा घेतला गुण, त्याते मी गुरु केले जाण, गुरुस आले अपारपण, सर्व जग गुरु दिसे। नाथ महाराजांनी वर्णन केले। संपूर्ण जगच गुरु आहे। परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या दत्त महात्म्यातून त्यांनी जसं वर्णन केलंय त्याला आधारभूत मानून आपण हा विचार करतो आहोत। मागच्या भागामध्ये आपण भगवान दत्तात्रेयांचा पहिला गुरु पृथ्वी याचा विचार करून आलो। पृथ्वीकडून कोणता गुण घेतला? भगवान दत्तात्रेयांनी सांगितलं की क्षमाशीलता, शांती, धैर्य, परोपकार हे गुण मी पृथ्वीकडून घेतले आणि त्यामुळं मी असा स्वच्छंदी, आत्मरत, आत्मक्रीड अशा पद्धतीनं या जगतामध्ये वावरतो आहे। अंतर्निग्रह म्हणजे मनाचा निग्रह, ह्याला शांती असं म्हणतात, आणि बाह्य इंद्रियांचा निग्रह, या विषयाकडे धावणारी ही जी आपली इंद्रिय आहे, या इंद्रियांना आपल्या स्वाधीन ठेवणं याला म्हणतात दांती। आणि दोन्हीची मिळून म्हणजे अंतर्निग्रह आणि बाह्य इंद्रियांचा निग्रह दोन्ही मिळून जी होते त्याला म्हणतात क्षांती। ही क्षांती भगवान दत्तात्रेय महाप्रभू सांगतात यदूंना की मी पृथ्वीकडून शिकलो। आपण त्याचा विचार करून आलो आहोत। आता भगवान दत्तात्रेय यदू राजांना सांगतात की माझा दुसरा गुरु जो आहे तो दुसरा गुरु आहे माझा प्राण वायू। वायुदेव हे भगवान दत्तात्रेयांचे दुसरे गुरु आहेत। आणि वायूकडून कोणतं ज्ञान घेतलं हे सांगत असताना या वायूचे 2 भाग केले, एक प्राणवायू आणि एक बाह्यवायू। म्हणजे आपल्या शरीरात असणारा प्राणवायू जो आहे तो प्राणवायू हा वायूचाच एक भाग आहे, आणि बाहेरचा जो वायू आहे तो वायू एक भाग दत्तात्रेयांनी केला। आपल्याला गुण कळावेत याकरता दोन्ही वायू एकच आहेत। हा आतला जो प्राणवायू आहे तोच बाहेर येतो जातो, म्हणजे बाहेरचा वायू आहे तोच प्राणवायू आहे। परंतु हे भाग का केले तर गुण सांगण्याला सोपं जावं याकरता हे 2 भाग केलेले आहेत। आणि पहिल्यांदा जे सांगितलं ते प्राणवायू हा माझा गुरु आहे। शरीरात राहणारा जो वायू आहे प्राणवायू तो माझा गुरु आहे। त्याच्याकडून काय गुण घेतला? तर तो प्राणवायू जो आहे तो कुठल्याही प्रकारचं अन्न सेवन करतो। हा पदार्थ गोड आहे, हा पदार्थ तिखट आहे, हा ताजा आहे, हा शिळा आहे, हे विरस आहे, हे सरस आहे, अशा कुठल्याही प्रकारच्या गोष्टीत तो न अडकता जे चरवित म्हणजे आपण जे खाल्लेलं आहे
ते खाल्लेलं अन्न जे आहे त्या अन्नावर तो आपली गुजराण करतो आणि तो सदैव आनंदित राहतो. या प्राणवायूला अन्न मिळालं नाही तर काय होतं? समजा आपण काहीच खाल्लं नाही तर आपल्याला भूक लागते. भूक लागून सुद्धा जर आपल्याला काय मिळालं नाही तर प्राणवायू चंचल होतो. आपल्याला चक्कर यायला लागते, ग्लानी यायला लागते. आपलं मन, आपली वाणी ही काम करेनाशी होते. असं जर झालं तर याच देहानं आपल्याला परमेश्वर प्राप्ती करून घ्यायची आहे. या देहाला जर अशा प्रकारे ग्लानी आली तर आपण परमेश्वर प्राप्ती कशी करू शकणार? खाल्लं तरी पाहिजे, परंतु ते खात असताना कुठल्याही प्रकारे रसाचा विचार न करता जे मिळेल ते थोडंसं खावं आणि आपल्या शरीराची ही व्यवस्था जी आहे ही व्यवस्था चालावी एवढं खावं. या रसनेच्या मागे जर आपण लागलो, ही रसना म्हणजे ही जीव सर्व रसाना जाणणारी, या रसनेच्या जर आहारी आपण गेलो, या रसनेच्या अधीन जर आपण झालो, ही रसना जे मागेल ते जर आपण द्यायला लागलो तर महाराज या दत्त महात्म्यामध्ये वर्णन करतात की ती आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यायला लावते. जन्माचं कारण ही जीभ आहे. या जन्म मरणाच्या संसारातून, या जन्म मरणाच्या या साखळीतून जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर या रसनेला आपल्या अधीन ठेवायला पाहिजे. थोडस जरी मीठ जास्त पडलं तरी आपण घास खाऊ शकत नाही. गोड धोड याचा सदोदित आपण विचार करतो, खायला चांगलं लागायला पाहिजे, परंतु तो पदार्थ जोपर्यंत जिभेवर असतो तोपर्यंत त्याची चव असते. परंतु एकदा घास आपण गिळला की तो गोड काय आणि तो तिखट काय, जे चरवीत जे मिळेल ते खाऊन तो प्राणवायू आपलं शरीर चालवतो आणि आनंदात राहतो. अति खाण्यानं काय होतं? अति खाण्यानं आणि चांगलं गोडधोड खाण्यानं काय होतं तर शरीराला स्थूलता येते. आणि अशा परिस्थितीत सुद्धा आपण नामस्मरण ध्यान धारणा करू शकत नाही, भक्ती मार्गावर चालू शकत नाही. म्हणजे अति आहार पण असू नये आणि आहार नाही असंही करू नये. जे मिळेल ते परमेश्वरी कृपेनं मला मिळालेलं आहे असं समजून जे मिळेल ते ग्रहण करावं आणि साधकांनी परमेश्वर प्राप्तीच्या मार्गामध्ये या प्राणवायूपासून हा गुण घ्यावा. परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या चरित्रातला कथाभाग आहे की स्वामी महाराज भिक्षेला जायचे. 3 घरात फक्त भिक्षा मागायची. 3 घरात भिक्षा मागायची. ती भिक्षा आणायची. ती भिक्षा आणल्यानंतर जशीच्या तशी झोळी पाण्यामध्ये नदीच्या बुडवायची आणि बुडवल्यानंतर खुंटीला टांगून ठेवायची. त्या पाण्याबरोबर त्या भिक्षेतले सगळे रस निघून गेले की मग थोड्या वेळानं ती खाली काढायची. खाली काढल्यानंतर त्याचे 3 भाग करायचे. एक भाग जलचरांना घालायचा पाण्यामध्ये, एक भाग आपण भिक्षेला बसल्यानंतर जर कोण अतिथी आला तर त्याला देता यावं म्हणून एक भाग बाजूला ठेवायचा आणि तिसऱ्या भागाचे 8 घास करायचे. अष्टग्रास मुनीर भिक्षा म्हणून सांगितलेलं आहे. त्याचे 8 भाग करायचे आणि फक्त एकदाच 8 भाग खायचे. 8 घास जेवायचं.
त्यानंतर पुन्हा दिवसभर काहीही नाही. परमेश्वर प्राप्तीच्या मार्गामध्ये चालत असताना साधकांनी कशा पद्धतीनं जीवन जगावं, कुठल्याही रसात अडकू नये. हे गोड आहे, हे तिखट आहे, हे आंबट आहे, हे खारट आहे, मला हे आवडतंय, मला ते आवडतंय, मला ते आवडतंय, मला हे आवडतंय, असं करून आपण या शरीराची दुर्दशा करतो आहोत. आज जर खऱ्या अर्थानं जर आपण विचार केला तर आपल्या शरीरात होणारे 99% रोग हे या खाण्यापिण्यातून होतात. म्हणून दवाखान्यात गेले की डॉक्टर पथ्य सांगतात की हे खाऊ नका. खाण्यामुळे जास्तीत जास्त रोग होतात. म्हणून साधकांनी सुद्धा आणि सर्वसामान्य जनतेनं सुद्धा, सर्व लोकांनी सुद्धा थोडं खावं. एवढं खावं की जेवढ्यात आपलं शरीर चालू शकेल. आपलं होतं कसं, तर जेवढी भूक आहे त्या भुकेपेक्षा सुद्धा कितीतरी जास्त आपण खात असतो, कितीतरी जास्त. एक एक लोक तर एवढं जेवतात की जर बोट घातला तर बोटाला जिलबी लागेल इतकं खातात लोक. त्याला तडस लागेपर्यंत खाणं म्हणतात. आणि तसं खाल्लं की मग पित्त होतं, मग उलट्या होतात, पोट बिघडतं. हे कशामुळे होतं, तर अति खाण्यामुळे होतं. आणि अजिबात जर खाल्लं नाही तर शरीर चालत नाही. शरीराला ग्लानी येते, मन विचार करायचं बंद करतं, वाणी बोलायचं बंद करते. आणि त्यामुळं काय होतं, तर हे जे ज्ञान आहे हे ज्ञान आपलं सगळं नष्ट होतं. तर ध्यान धारणा करण्याकरता, नामस्मरण करण्याकरता आहाराची आवश्यकता आहे. परंतु आहार घेत असताना कुठल्याही प्रकारचा विचार न करता, हे गोड आहे, हे तिखट आहे, हे आंबट आहे, हे खारट आहे, हे फार खायला गोड लागतं, चांगलं लागतं, असं म्हणून या रसनेच्या नादी लागून परमार्थापासून आपण दूर जातो. रसनेच्या अधीन आपण झालो तर परमार्थ मार्गापासून दूर जातो, परमेश्वरापासून आपण दूर जातो. आणि परमेश्वरापासून दूर गेलो की या जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये आपण सापडतो. म्हणून या जन्म मृत्यूच्या परंपरेपासून जर मुक्त व्हायचं असेल तर या रसनेच्या नादी लागू नका. जिभेला काय पाहिजे ते तिला देऊ नका. फक्त शरीर आपलं चालेल एवढाच आहार घ्या. स्वामी महाराज सांगतात, विषया सर्वथैव न टाकावे. विषयाला टाकून देऊ नका. ते विषय आपोआप सुटायला पाहिजे. वैराग्य कशाला म्हणायचं, तर विषय न टाकून देता ते आपोआप जेव्हा सुटतील तेव्हा त्याला वैराग्य असं म्हणतात. आपली इच्छा असू दे अगर इच्छा नसू दे, दैवयोगानं जे आपल्याला प्राप्त होणार आहे, दैवयोगानं जे विषय भोग आपल्याला प्राप्त होणार आहेत ते आपण भोगावेत, परंतु त्यामध्ये आसक्ती ठेवू नये. आज मला दैवयोगानं श्रीखंडपुरी मिळाली, परंतु होतं कसं, उद्या पण तेच खावंसारखं वाटतं. ही रसना जी आहे, ही जीभ जी आहे, ही जीभ पुन्हा दुसऱ्या दिवशी तेच मागते. एक दिवस श्रीखंडपुरी, बासुंदीपुरी खाल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी भाकरी मोडायला ती तयार होत नाही. म्हणून तिला देतानाच असं द्यायचं की आपलं शरीर तर चाललं पाहिजे. शरीर चालावं, आपल्याला रोगराई होऊ नये, स्थूलता येऊ नये, याकरता
एवढा आहार घ्यावा. प्राणवायू जसा थोडं जरी मिळालं तरी सुद्धा तो अतिशय आनंदी असतो. तसं आयुर्वेद शास्त्र सांगतं की जेवत असताना 2 भाग अन्न, 1 भाग पाणी आणि 1 भाग रिकामा ठेवावा, इतकं जेवावं. परंतु आपण कसं करतो की अगदी आकंठ जेवण करतो. त्यामुळे शरीराला शिथिलता येते, शरीराला स्थूलता येते. सगळे हे रोगराई जी आहे ती त्यामुळे प्राप्त होते. म्हणून परमेश्वर इच्छेनं जे मिळेल ते ग्रहण आपण करावं. या रसनेला आपल्या स्वाधीन ठेवावं, तिच्या स्वाधीन आपण होऊ नये. आपण जे दिल ते तिनं त्या जिभेनं खायला पाहिजे. असं या परमार्थ मार्गामध्ये आपण जर वागलो तर निश्चितपणानं आपल्याला परमेश्वर प्राप्ती होईल. दत्तात्रय महाप्रभू सांगतात यदुराजांना की याकरता मी प्राणवायूला म्हणजे अंतर्वायूला मी गुरु करून घेतलं. या ठिकाणी आपण थांबूया. माझ्या वाणीला मी विराम देतो आणि पुढच्या भागामध्ये हा जो बाहेरचा वायू आहे, या वायूकडून दत्तात्रयांनी कोणता गुण घेतला त्याचा आपण विचार करूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव.